नमस्कार. नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा निघालो आम्ही. हे बघा आमचं गावचं वातावरण, बैलगाडी क्या बात आहे. आणि आज गावात इलेक्शन असल्यामुळे पुढच्या गावात तयारी चालू आहे. पोहोचलो आम्ही पण जिमला सालाबाद. पण बघा पहिले थंब करायला लागतं. बघा माझा चेहरा दिसला तुम्हाला. चला छोटी मोठी सुरुवात झालेली आहे. आम्ही पण केली सुरुवात सालाबादप्रमाणे या ठिकाणी जिमला. आणि शनिवार असल्यामुळे मारुती यायला नमस्कार केला. बघितलं तर वजन काय अजून हटत नाही ना, आम्ही पण काय हटत नाही. काय म्हणेल, खाणंपिणं जरा व्यवस्थित पाहिजे नाही. आमचे सर बघा आज लयच मूडमध्ये दिसतात सर. हे आमचा आद्या अग्राबादला कळतं काहीतरी आपला. केली मिनी पण सुरुवात. सराई आज घेतल्या मला चांगला गाल्यातच, कारण आज पण क्रॉसफिट घेतला. बघा आपण पाहू शकता. आणि फायनली क्रॉसफिट वगैरे करून आम्ही ट्रेडमिल केली शेवटीला. आणि ट्रेडमिल करून मी निघालो माझ्या घरच्या रस्त्याला. मंडळी थोडं थकल्यासारखं वाटतच होता. घरी आलो. हा आवळा ज्यूस आपला कंपल्सरी असतो अंघोळीच्या अगोदर. आवळा ज्यूस घेतला, त्याला मिक्सिंग मारला, त्याला गाळला, छानला आणि आवळा ज्यूस पिला. आणि मंडळी आज मी जे बनवलं आहे ना, ही डाएट मिल, प्रॉपर डाएट मिल एवढी ही जर तुम्ही केली ना, कमसे कम फक्त 10-15 दिवस कामच फिट तुमचा एकदम. काजू बदाम पिस्ता, त्याच्यामध्ये सगळं पंपकिन, सगळ्या सीड्स आणि केला, चिकू, गूळ टाकून, त्याच्यामध्ये दूध टाकून, त्याच्यामध्ये चणा म्हणजे सत्तू सोनी सरांचा. हे बघा सत्तू किंग क्या बात आहे. मस्त मंडळी घेतला. एक एनर्जी वाटली. एनर्जीनंतर सॅलड बनवला, प्रॉपर सॅलड बनवला, सगळं ब्रोकली वगैरे मिक्स करून. आणि जेवणामध्ये पाहू शकता आपण. चला मंडळी, बाय बाय.